करू. दादा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जवळपास आता निवडणुका लागतील असं मुख्यमंत्री काल जाहीर केलं, काय म्हणत आहे? निवडणुकांचं तर स्वागत आहे. निवडणुका 5 वर्षापासून नाही, काही ठिकाणी 3 वर्षापासून नाही. नवी मुंबई, संभाजीनगर या ठिकाणी 5 वर्षापासून निवडणुका नाही, त्यामुळे निवडणुका आवश्यक आहे. ठिकठिकाणी प्रशासनाने हायदोस माजलेला आहे. काही ठिकाणी राजकीय नेत्यांची मोनोपॉली निर्माण झालेली आहे. नगरसेवक असो, जिल्हा परिषद सदस्य असो, पंचायत समिती सदस्य असो, एक लोकशाहीतला एक महत्वाचा घटक आहे. लोकांना छोटे पाणी असेल, लाईट असेल, गटर, वॉटर मीटर असं आम्ही म्हणतो, हे सगळे प्रश्न सातत्यानं नगरसेवक आणि स्थानिक स्तरावर अनेक प्रश्न नगरसेवकांकडे, जिल्हा परिषद सदस्यांकडे जात असतात. अनेक योजना लाभाच्या या सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीमार्फत असतात. याच्यावर कंट्रोल लोकप्रतिनिधीचं असलं पाहिजे. पण दुर्दैवानं मागच्या काळात सगळे प्रशासन या सगळ्या गोष्टी करतंय. म्हणून लवकरात लवकर निवडणुका व्हाव्या ही भूमिका आमच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणून याच्यात काही घोषणा केल्या आहे. निवडणूक आयोगाची सुद्धा तीच तयारी आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा तोच आदेश दिलेला. दादा, पुण्यामध्ये गुन्हाखोरीची घटना झाली तर गुलाबराव पाटलांनी अजित पवार यांना सल्ला दिलाय की भावनेच नाही तर पक्षात घेतलेली सर्व लोक तपासा. जळगाव जिल्ह्यातले जे लोक अजितदादांनी पक्षात घेतली त्यांनाही तपासलं पाहिजे. काही दिवसानंतर त्यांची अशाच प्रकारे बाहेर. गुलाबराव सत्य बोललेले. मला आज गुलाबरावांचं समर्थन करावं लागेल, कारण जी घटना मागच्या काळात मस्साजोगला घडलेली, तिथेही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष, त्यांच्या मंत्र्यांचा दुरून जवळून काही कसत नाही संबंध त्यांच्या आमदारांचा. आता हगवणे जी घटना घडली, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तो तालुका अध्यक्ष. मागे पोर्शे कारची घटना घडली, एक जोडीला उडवलं, त्याच्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना वाचवायला गेले. आणि त्याच्यावर गुलाबराव पाटलांनी जो सल्ला दिला मला असं वाटतं अतिशय मोलाचा आहे. या सगळ्या घटनेत अजितदादा पक्षाचेच लोक काय, हा एक प्रश्न आहे. याचाच अर्थ पदाधिकारी वगैरे नेमताना, पक्षाचे नेमताना बाकी त्यांच्या गोष्टी सुद्धा बघितल्या पाहिजे. असं म्हणते की सोबत युतीच नाही तर नातं पण जोडायचं. बरोबर आहे, नुसती युती थोडी होईल. शेवटी दोघं ठाकरे बंधू आहे, दोघांचं नातं आहे भावाभावाचं. आणि शिवसेना आणि मनसे सुद्धा भाऊ व्हावेत अशी अपेक्षा शिवसैनिकाची आहे. लाडक्या बहिणीसाठी आता आदिवासी विकास विभागाचे 335 कोटी 70 लाख रुपये हे पण दर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेला कोणत्याही प्रकारे सरकारने निधी नसताना ही घोषणा केली. आम्ही निवडणुकीच्या आधी सांगत होतो. आता सरकार दर महिन्यामध्ये कोणतंही नियोजन पूर्णपणे वर्षभराचं सरकारचं लाडकी बहीण योजनेचं नाही. निधी दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या खात्याचा निधी कट केला जातो आणि तो लाडकी बहीण योजनेला दिला जातो. लाडकी बहीण योजना चालली पाहिजे, उलट त्याचे 2100 रुपये दिले पाहिजे. परंतु राज्य सरकारने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवले पाहिजे. राज्य सरकार सध्याच्या घडीला लूट करते, राज्याची लूट अशा पद्धतीनं चालू असताना असे प्रकार सातत्यानं होत आहेत. आता सामाजिक न्याय विभागाचा निधी हडपला, आता आदिवासी विभागाचा निधी हडपला. आणि मला असं वाटतं हा अन्याय आदिवासी बांधवांवर. सर, संजय राऊत असं म्हणते उद्धव ठाकरे भूमिका मांडली मनसेसोबत आणि दिलसे आणि पडदा उघडेल. मला तर मी त्याच्याशी बोललेलं आहे की हे नातं नुसतं दोन पक्षाचं होणार नाही, तर दोन भावाचं होईल. ते नुसतं राजकीय नसेल तर ते भावनिक असेल. सर, मनसे आणि तुमचा गट आहे बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र आलं तर राजकारणात काही बदल दिसतील का? का नाही होणार? एकत्र व्हायची भूमिका काय ठेवतात ते पण आणि आम्ही पण. बदल करायचे म्हणूनच ठेवतोय ना. बदल होईल त्या मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी. एक आणखी ताकद जी आमची काही का असत नाही, थोडी इकडे विभागली, ती एकत्र होईल, वजन मोठं होईल. एवढंच. पुढे महापालिका आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, मनसे सोबत आली तर किती फायदा होईल? फायदा तोटा याच्यात बघायची गरज नाही. मला असं वाटतं की एक महाराष्ट्राच्या हितासाठी हे व्हावं अशा प्रकारची सगळ्यांची अपेक्षा. फायदा तोटा एक वेगळा विषय आहे. परंतु अनेक वेळा असे प्रयत्न झाले की एकत्र आता कुठेतरी पडदा उघडणार असं सुरुवात संजय राऊत यांनी केली. उद्धव ठाकरे यांची भूमिका असं गोष्ट.
आता हा पडदा आम्ही पण बघायला उत्सुक आहोत सगळे शिवसैनिक सुद्धा. लवकर उघडावा असंच आमची अपेक्षा आहे. कारण एकीकडं उद्धव साहेब राजसाहेबांनी ज्यावेळेस भूमिका मांडली त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. विल्सन नदीच्या साफसफाईवर ईडीची ज्या पद्धतीने कारवाई चालू आहे, मोठे राजकीय नेत्यांच्या नावासमोर येतील अशी शक्यता. काय म्हणाले त्यांनी? बिलकुल आलं पाहिजे. मिठी निधी आणि भ्रष्टाचाराचा अड्डा मुंबईच्या गुत्तेदारांनी काही राजकीय लोकांनी केलेला आहे. निश्चित तो मोडून काढला पाहिजे. मिठी नदीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात. प्रत्यक्षात जे व्हायचं तेच मुंबईमध्ये होतं आणि म्हणून अशा कारवाया झाल्या पाहिजे. संभाजी भिडेंचा तो रद्द करण्यात असं पुढे रद्द असं नाही म्हटलं, ते ती तिथीनुसार करावं असं म्हणणं आहे. मला असं वाटतं मराठी माणसाच्या इतिहास जर बघितला छत्रपतींचा असेल आणि असेल तर बऱ्याच गोष्टी तिथीनुसार झालेल्या. तिथी म्हणजे तारीखच आहे. तिथीला सुद्धा एक इतिहास आहे. आता फाल्गुन मध्ये तृतीया शिवाजी महाराजांची जयंती किंवा अमावस्या चैत्र गुढीपाडव्याच्या आधीची अमावस्या या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला. का केला आहे? गुढीपाडवा जो नवीन हिंदू सण आहे तो साजरा करते म्हणून केला. त्या तिथीचा संबंध इतिहासाशी आहेच. पुन्हा काढावा पुन्हा त्या चर्चेवर फक्त याच्याविषयी इतिहास संशोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करा आणि त्यांचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीने आपण घ्यावं. आपण कोणीही कोणती भूमिका ठेवणं किंवा काढणं दोन्ही व्यक्त करण्यापेक्षा इतिहास संशोधकांनी याच्यात जी भूमिका मांडली ती आपण घ्यावी. थँक्यू. चलो आता मी पळू का जरा प्लीज.